नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बघितलं मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBI. RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आतापर्यंत आपण बघितले. CRR, SLR, रेपो रेट हे RBI वेळोवेळी कसं इम्प्लिमेंट करतं आणि त्याच्यानुसार मार्केट कसं कंट्रोल करतं हे आपण बघितलं. याच्यानंतर आज बघणार आहोत आपण बँक रेट. बँक रेट काय असतं, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय असते आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असते. ठीक आहे ना. सुरुवातीला बघू स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. ठीक आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी कशाला म्हणायचं, जेव्हा RBI आणि समजा इकडे कॅनरा बँकेचे एक्सेस अमाऊंट RBIकडे ठेवते, त्याच्या बदल्यामध्ये RBI हे त्यांना इंटरेस्ट पे करते आणि RBIला इथे कोलॅटरल पण द्यावं लागतं. याला काय म्हणायचं आपण, रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेटमध्ये RBI कॅनरा बँकेचे किंवा कोणत्या कमर्शियल बँकेचे फंड्स घेते, एक्सेस फंड्स घेते RBI आणि त्यांना इंटरेस्ट पे करते. पण RBIला या केसमध्ये इथं कोलॅटरल ठेवावं लागतं. RBIला या केसमध्ये कोलॅटरल ठेवावं लागतं. ठीक आहे ना. याला म्हणायचं रिव्हर्स रेपो. आता स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय आहे, RBI आहे, इकडे कॅनरा बँक आहे. ठीक आहे. या केसमध्ये एक्सेस अमाऊंट हे RBIकडे कॅनरा बँकेने ठेवले, याच्या बदल्यात RBI पण यांना इंटरेस्ट देतो. पण इथं कोलॅटरल इन्व्हॉल्व नसतं. RBIला इथे कोलॅटरल देण्याची गरज नाही. ठीक आहे. याला म्हणायचं स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ बँक ही RBIकडे डिपॉझिटच्या स्वरूपात राहते विदाउट एनी कोलॅटरल. ठीक आहे. हे झालं स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. याच्यानंतर बघणार आहोत आपण बँक रेट. बँक रेट कशाला म्हणायचं, बँक रेट हे पहिले रेपो रेट येण्याच्या अगोदर हे पॉलिसी रेट होता. बँक रेट अनुसार कमी जास्त करून हे मॉनिटरी पॉलिसी RBI कंट्रोल करायची. नंतर रेपो रेट आला, बँक रेट आता ॲज अ पेनल्टी रेट म्हणूनच राहिला. तर या केसमध्ये काय होतं, बँक रेटमध्ये ॲक्च्युली जेव्हा बँका RBIकडनं बॉरो करतात अमाऊंट, हे लॉंग टर्मसाठी असते. लॉंग टर्मसाठी बँका RBIकडनं बॉरो करतात आणि त्याच्यामध्ये रेपो रेटपेक्षा जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असतं बँक रेटमध्ये आणि त्याच्यात विदाउट एनी कोलॅटरल इन्व्हॉल्व नसतं. ठीक आहे. बँक रेटमध्ये बँकांना RBIकडनं लेंडिंग मिळते, कर्ज मिळतं, हे विदाउट कोलॅटरल असतं. ठीक आहे ना. याच्या स्वरूपात कोलॅटरल देण्याची गरज नाही. जसं रेपो रेटमध्ये कोलॅटरल ठेवावं लागतं बँकांना RBIकडे, त्याच्या अगेन्स्टमध्ये लेंडिंग मिळत होती, तसं बँक रेटमध्ये नाही. बँक रेटमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो पण कोलॅटरल नाही, प्लस लॉंग टर्मसाठी मिळत असतं. लॉंग टर्म असल्यामुळे हे बँकांना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त लावण्यात येतो. ठीक आहे ना. बँक रेटला पेनल्टी रेट का म्हणतात, पेनल्टी रेट. कोणते पण बँक असेल तर त्यांना CRR, कॅश रिझर्व्ह रेशो हे मेंटेन करावं लागतो RBI सोबत. ठीक आहे. कॅश रिझर्व्ह रेशो जर मेंटेन नाही केला किंवा कमी प्रमाणात केला तर बँकांना पेनल्टी द्यावं लागते RBIला. तर पेनल्टी कशा स्वरूपात असते, बँक रेट प्लस 2%. जितकं बँक रेट जास्त तितकी पेनल्टी जास्त. तर बँक रेट हे पेनल्टी वसूल करण्यासाठी बँकाकडनं यूजमध्ये येतो. ठीक आहे ना. त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यामुळं बँक रेटला पेनल्टी रेट म्हणण्यात येतं सध्या. हे अशा प्रकारे असतं बँक रेट. बँक रेट हे पर्सेंटेज किती असतं बँक रेटचं, ऑलवेज मोर दॅन रेपो. रेपो रेटपेक्षा बँक रेट जास्तच असतो. टाईम टू टाईम बँक रेट व्हेरी करत असतो RBI, टाईम टू टाईम बदलत असते त्याला. आता आपण बघणार आहोत मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असतं.
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी कशाला म्हणायचं? जेव्हा बँक RBIकडनं लेंडिंग घेत असते, कोणत्या स्वरूपात? रेपो रेटवर बँका RBIकडनं लेंडिंग घेत असतात, ठीक आहे ना. जेव्हा जेव्हा बँकेला गरज पडली पैशांची तेव्हा तेव्हा बँका RBIकडनं रेपो रेटवर लेंडिंग घेत असतात, ठीक आहे ना, कर्ज घेत असतात. त्याच्या बदल्यामध्ये रेपो रेटमध्ये जेव्हा रेपो रेटवर बँका कर्ज घेतात त्याच्या बदल्यामध्ये कोलॅटरल सिक्युरिटी हे RBIकडे ठेवावं लागत असते, ठीक आहे ना. आता बँकाकडे एक लिमिट असते. लिमिट म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटीची लिमिट म्हणा किंवा रेपो रेटवर त्यांचं लेंडिंगची लिमिट म्हणा, ती लिमिट एका कालावधीनंतर संपते. म्हणजे जेव्हा बँका हे फायनान्शियल क्रंचमध्ये येतात, जेव्हा फायनान्सची फार गरज असते, त्यांच्याकडे कोलॅटरल पण ठेवायला नाही, अशा वेळेस बँका हे MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या स्वरूपात RBIकडनं हे कर्ज घेत असतात. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये त्यांच्याकडे कोलॅटरल तर नाही. आता बँकाकडे कोलॅटरल नसल्यामुळे मग आता गहाण काय ठेवायचं? RBI काय म्हणते, आम्ही तर लेंडिंग देऊ पण तुम्ही गहाण काय ठेवणार माझ्याकडे, ठीक आहे ना. तर RBIकडे हे बँक SLR बँकेकडे असतं, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, जे बँकेला मेंटेन करावा लागतो. तो SLR, CRR हे आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्हाला त्याच्यात माहिती पाहिजे असेल ते अगोदरचा व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला कळून जाईल. SLRमध्ये जेवढं पर्सेंटेज बँकेने मेंटेन केलेलं आहे त्याचं काही स्वरूप, समजा 1% SLR हे बँक RBIकडे गहाण ठेवतं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये हे लेंडिंग RBIकडनं घेतं. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी फक्त एका दिवसाकरता मिळते, 1 डे ओनली. फक्त एका दिवसाकरता लोन घेता येतं बँकेला मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये, ठीक आहे ना, MSFमध्ये, ठीक आहे. आणि याचं रेट ऑफ इंटरेस्ट पण कसा असतो? बँक रेटप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट असतो, हायर दॅन रेपो रेट. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये RBI फक्त कमर्शियल बँकेलाच लोन देते, ठीक आहे ना, याच्या व्यतिरिक्त नाही देत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण RBIची मॉनिटरी पॉलिसी बघितली. त्याच्यामध्ये CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी हे सर्व बघितलं. याचे सर्व सिरीजमध्ये व्हिडिओज आहेत. तर तुम्हाला पूर्ण बघायचे असतील तर पूर्ण अगोदरचे व्हिडिओ पण बघू शकता. SLR, CRRबद्दल, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटबद्दल. हे मॉनिटरी पॉलिसीबद्दल आपला आजचा शेवटचा पॉईंट होता, तो संपला. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत गव्हर्मेंट स्कीम फॉर लेंडिंग. जे कर्जाचे जे गव्हर्मेंट स्कीम असतात, सेंट्रल गव्हर्मेंटचे असतील, स्टेट गव्हर्मेंटचे असतील, जसं PMAGP, CMAGP, मुद्रा, ठीक आहे, ते अण्णासाहेब पाटील व्याज परतावा, सर्व स्कीम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर तुम्हाला कोणते बँक रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा कोणते बँक रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेल, ठीक आहे ना. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू.